आपला आजचा पदार्थ आहे दही वडा. आता दही वडा बरेच जण घरी सुद्धा करतात आणि हॉटेलमध्ये सुद्धा मिळतो. दही वड्यामध्ये वडा जो असतो तो मेदू वडा असतो, जो उडदाच्या डाळीपासून बनवलेला असतो. तर आपण दही वड्यात काय आहे हे बघूयात आणि त्यामुळे आपल्याला तो खाण्यासाठी योग्य आहे का नाही हे कळेल. तर पहिल्यांदा आपण दही घेऊयात. दही जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि हे खरं आहे, की दह्यात as सच काहीही प्रॉब्लेम नाहीये. परंतु जो दही वड्यामध्ये जे दही असतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर घातलेली असते. जर तुम्ही साखर न घातलेलं दही वापरून बघितलं, तर ते बरचसं आंबट लागतं आणि एवढं आंबट जर दिलं, तर हॉटेलवाल्यांना गिऱ्हाईक मिळणार नाही किंवा जे लोक दही वडा खातील त्यांना तो एवढा आंबट असल्यामुळे आवडणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर घातली जाते आणि ही जी साखर आहे, ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि ही साखर सोडली तर मग त्या दह्यात तसा काही प्रॉब्लेम नसतो. आता आपण जेव्हा वड्याचा विचार करतो, तर त्यातला उडीद डाळीचा प्रॉब्लेम नाहीये. डाळ ही आपल्या शरीरासाठी चांगली असते. परंतु मी पुन्हा-पुन्हा जे सांगतोय, की वडा हा तळलेला असतो आणि हॉटेलमध्ये जे तळण किंवा तळण्याच्या कढईमध्ये जे कंटिन्यूअस चाललेलं असतं, त्याच्यामुळे तेल खराब होतं. त्याच्यामध्ये टॉक्सिक घटक तयार होतात आणि हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतं. त्यामुळे जेव्हा हा वडा तळलेला असतो, त्याच्यामुळे तो आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आणि दही जे आहे त्याच्यामधली साखर ही आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्याच्यामुळे दही वड्याला मी रेटिंग देतो आहे 2.5. कारण ह्याच्यामध्ये दही आणि डाळ हे जरी चांगले घटक असले, तरी तळण किंवा तेल आणि दह्यामधली साखर ही खाणं चुकीचं आहे.